नमस्कार, मराठी अमृतधारामध्ये आपले पुन्हा स्वागत आहे। आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला नागपंचमीची कहाणी सांगणार आहे। नागपंचमीच्या दिवशी पूजेनंतर नागपंचमी कहाणी जरूर ऐकावी। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। एक नगर होतं, तिथे एक ब्राह्मण होता। त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला आहे। नागपंचमीचा दिवस आहे। कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत। सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कुणीच नव्हतं। तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली। शेष भगवानास तिची करुणा आली। त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला, त्या मुलीला नेण्याकरता आला। ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून राहिला आणि आताच कुठून आला। पुढे त्यानं मुलीला विचारलं, तिनेही हाच माझा मामा असल्याचं सांगितलं। ब्राह्मणाने तिची रवानगी केली। त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकद दिली की हिला कोणी चावू नका। एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली, तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला। पुढे ती व्याली, तिची पिलं वळवळ करू लागली। ती मुलगी भिवून गेली, हातातला दिवा खाली पडला, पोरांची शेपट भाजली। नागिन रागावली, सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली। तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोचवू। पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली। एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली। आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती केली। नागाची पोरं मोठी झाली, आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपट कशाने तुटली। तिनं मुलीची गोष्ट सांगितली, त्यांना फार राग आला। हिचं सूड घ्यावा म्हणून तिच्या घरी आली। त्याने तिथे पाहिलं की ती पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली होती, त्यांची पूजा केली। जवळ नागाने लाया, दूध वगैरे ठेवलं होतं, उकडीचा नैवेद्य दाखवला होता। हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत आहेत। सरतेशेवटी तिने देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे त्यांना खुशाल ठेव असं म्हणून नमस्कार केला। इकडे सर्व प्रकार या दोघांनी पाहून मनातील सगळा राग घालवला। मनात हिच्याविषयी दया आली। पुढे त्याने त्या दिवशी तिथे वस्ती केली। दूध पाणी जिथे ठेवतात त्यात पहाटेच त्याने एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले। दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला, तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाना हो। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। नागपंचमीची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मराठी अमृतधारा।